पुणे जिल्ह्याच्या नावे 6 GI टॅग. पुण्याचा जागतिक अभिमान. पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर, संस्कृतीचे केंद्र आणि इतिहासाची साक्ष देणारे शहर. पण आता पुणे आणखी एका कारणामुळे जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल 6 उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे. GI टॅग म्हणजे नेमकं काय, तो का महत्वाचा आहे आणि पुण्याची कोणती 6 उत्पादने आता जागतिक ओळख मिळवून बसली आहेत, चला जाणून घेऊया. GI टॅग म्हणजे काय? GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन, अर्थात भौगोलिक मानांकन. एखादे उत्पादन विशिष्ट प्रदेशात तयार होते आणि त्या प्रदेशाच्या हवामानामुळे, मातीमुळे, परंपरेमुळे किंवा कौशल्यामुळे त्याला वेगळी ओळख मिळते, तेव्हा त्या उत्पादनाला GI टॅग दिला जातो. यामुळे बनावट उत्पादनांवर आळा बसतो, मूळ उत्पादकांचे संरक्षण होते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विश्वास वाढतो, शेतकरी आणि कारागिरांना योग्य मोबदला मिळतो. पुणेरी पगडी. पुण्याची ओळख म्हणजे पुणेरी पगडी. पेशवे काळापासून प्रतिष्ठेचे प्रतीक असलेली ही पगडी आजही सन्मानाचे चिन्ह मानली जाते. तिची बांधणी, आकार, रंग आणि तयार करण्याची पारंपरिक पद्धत यामुळे तिला GI टॅग मिळाला. आज अनेक मान्यवरांचा सत्कार पुणेरी पगडी घालूनच केला जातो. पुरंदर अंजीर. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील अंजीर देशभर प्रसिद्ध आहे. येथील हवामान आणि मातीमुळे अंजिराला मिळतो गोडवा, मऊ पोत, लालसर गर, आकर्षक आकार. याच वैशिष्ट्यांमुळे पुरंदर अंजिराला GI टॅग मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना निर्यातीची मोठी संधी उपलब्ध झाली. आंबेमोहोर तांदूळ. आंबेमोहोर म्हणजे सुगंधाचा राजा. शिजल्यानंतर येणारा आंब्याचा मोहरासारखा सुगंध ही त्याची खास ओळख आहे. पुणे परिसरात तयार होणाऱ्या या तांदळाला GI टॅग मिळाल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. आजही अनेक पारंपरिक पदार्थांसाठी आंबेमोहोरलाच पसंती दिली जाते. शिवनेरी हापूस. रत्नागिरीचा हापूस प्रसिद्ध आहेच, पण पुण्याच्या जुन्नर परिसरातील शिवनेरी हापूस देखील आता GI टॅग धारक बनला आहे. या आंब्याची वैशिष्ट्ये: सुंदर रंग, मधुर चव, टिकाऊपणा, उत्तम सुगंध. यामुळे बाजारात त्याला मोठी मागणी आहे. तांबट काम. पुण्यातील तांबटाळी म्हणजे परंपरेचा खजिना. येथे हाताने बनवली जाणारी तांब्याची भांडी, तांबे, गंगाळ, तांब्या, पातेली, सुरई यांच्या निर्मितीतील कौशल्य शेकडो वर्षांपासून जपले गेले आहे. याच परंपरेला GI टॅगची मान्यता मिळाली आहे. लोणावळा चिक्की. लोणावळा म्हटलं की आठवते गरमागरम चिक्की. शेंगदाणे, गूळ, काजू, बदाम अशा विविध प्रकारांनी बनणारी ही चिक्की भारतभर लोकप्रिय आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेली ही परंपरा आज जागतिक बाजारपेठेत पोहोचली आहे. GI टॅगमुळे लोणावळा चिक्कीची अस्सल ओळख सुरक्षित झाली आहे. GI टॅगचे फायदे. GI टॅगमुळे स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळते. शेतकरी आणि कारागिरांचे उत्पन्न वाढते. बनावट मालावर नियंत्रण राहते. परंपरा आणि संस्कृती जपली जाते. पर्यटनालाही चालना मिळते. महाराष्ट्रातील इतर GI उत्पादने. महाराष्ट्रातही अनेक प्रसिद्ध GI उत्पादने आहेत. उदाहरणार्थ देवगड हापूस, नागपूर संत्रे, नाशिक द्राक्षे, सोलापूर चादर, पैठणी, वारली चित्रकला, कोल्हापुरी चप्पल, मिरची, कांदे, काजू आणि अनेक पारंपरिक उत्पादने. यामुळे महाराष्ट्राचा जागतिक ठसा अधिक मजबूत होत आहे. आज पुणे केवळ शिक्षण, उद्योग आणि संस्कृतीसाठीच प्रसिद्ध नाही, तर जगभर मान्यता मिळालेल्या 6 GI टॅग धारक उत्पादनांसाठीही अभिमानाने ओळखले जाते. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा, कारागिरांचा आणि आपल्या समृद्ध वारशाचा सन्मान करणे होय. तुम्हाला यापैकी कोणते उत्पादन सर्वाधिक आवडते? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाराष्ट्राच्या आणि विकसित भारत 2047च्या प्रेरणादायी माहितीसाठी आमचे चॅनल आजचा शतायुषी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.